तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या या शाडाव या युट्यूब चॅनलवर. आता पहाटेचे वाजलेले आहे जवळजवळ 3:30 आणि 3:30 वाजता आपला दौरा निघालेला आहे पोखरणला. पोखरण म्हणजे राजस्थानचं पोखरण नाही तर आपण निघालेलो आहे सिंधुदुर्गाच्या पुढे जे पोखरण आहे तिथं पोखरण निघालेलं आहे. पोखरणला का निघालेलं आहे तर जसं आम्ही चौघ आहे तर आमच्या चौघांपैकी अजून एक जण आहे त्याची विकेट पडलेली म्हणजे त्याचं लग्न ठरलेलं आहे. तर त्याच्या लग्नाला आम्ही 2 व्हीलरवर निघालेलो 500 किलोमीटर. तर आपल्या या व्हिडिओमध्ये खूप सारी मजा येणार आहे. त्यासोबतच आपण जाता जाता 2 अनएक्सपेक्टेड स्थळांना भेट देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून टाका. गणपती बाप्पा मोरया. तर आता जवळजवळ आपल्याला निघून झालेला आहे वेळ 1-1.5 तास झालेला आहे आणि आपण आता जवळजवळ साताराच्या पुढे आलेलो आहे. सॉरी साताऱ्याच्या मग आलेलो आहे. सातारा जवळ आता फक्त 20-25 किलोमीटर आहे. तर फक्त इथं आता फक्त जरा म्हटलं जरा चहा वगैरे घेऊ. मग चहासाठी थांबलो होतो तिथं चहा नाश्ता करू. सकाळी 6:30 वाजलेलं आहे. 15-20 मिनिटं ब्रेक घेऊ जरा गाडीचं मशीनमध्ये शांत होतं. पुन्हा निघूया. थंडी एवढी बेकार आहे ना काय सांगू, थंडीला बेकार आहे. तर आता मित्रांनो थांबलेलो आहे साताराच्या पुढं. एवढी बेकार थंडी होती. आता आमच्या या गाडवाला झोप येत होती. म्हणून चहा घ्यायला थांबलेलो आहे आणि चहा सोबत फ्री आम्हाला शेकोटी पण मिळवलेली. आणि हा आपला मित्र आहे पार्थ, ज्याच्या आपण लग्नाला झालो त्याचा खास मित्र ऋषीचा. हा मुंबईचा कारभार सांभाळतो. आता थोडंसं चहा थंड आणि शेकोटी घेऊ निघूया. 100-150 किलोमीटर जायचं. वाव वाव वाव. तर मित्रांनो सकाळी 5 वाजता निघालो होतो आणि आताशी आम्ही पोहोचलेलो आहे गगनबोडा घाटामध्ये. बघते आता थोडा आम्हाला सनसेटला वेळ झाला पण तुम्हाला गगनबोडा घाटाचा व्ह्यू दाखवतो. बघा थोडासा उशीर झाला आपल्याला तर एवढा भारी व्ह्यू झालाय ना, एकच नंबर व्ह्यू झालाय. आणि इकडं हा घाट संपला इकडं सगळं मग कोकण चालू होतं सिंधुदुर्ग वगैरे. आणि घाटात कसं जरा थोडं जपून मोठ्या गाड्या वगैरे असतात. इकडे आपले फोटो काढता नाही सुद्धा लोक. मित्रांनो तब्बल 14-15 तास प्रवास करून आता आम्ही पोहोचलेलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुसंबे या गावामध्ये. कुसंबे गाव म्हणजे तिथं त्या मित्राचं घर आहे. तिथं नेमकी आम्ही आलो आणि नेमकी रेल्वेचं फाटक पडलेलं आहे. आता परत पुन्हा 15-20 मिनटं उशीर करावं लागणार आहे. तिकडं पण सगळं जेवायचं थांबलेलं आहे. दिवसभर खूप थकलो. 2 ठिकाणी केली. एक महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, त्यासोबत ज्योतिबाचं पण दर्शन झालं आणि थोडं थांबत आलो. आता जाणार त्याच्या घरी जातो, त्याला भेटतो वगैरे. त्याच्यानंतर रूमवर वगैरे जातो, फ्रेश होतो, जेवण करतो आणि लवकर झोपायचा प्रयत्न करतो कारण सकाळी लवकर उठून भरपूर काही कामं करायची. तर तुम्हाला मी दाखवतो की अशा प्रकारे आपण आपल्या मित्राचं लग्न अटेंड करतो, काय काय मजा वगैरे ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. आणि आमचा मित्र राहतो पण एवढ्या जंगलात ना की बघा समोरून त्याच्या घराकडे जायचा रस्ता तिकडून आम्ही आलो आणि इकडं परत जाणार. इकडं थोडा लाईट दिसतोय पण तिकडून जवळ 2-3 किलोमीटर काहीच लाईट नव्हता आणि एकदम छोटा रस्ता होता. एकदम असं वाटतं की इकडं कोणीच म्हणजे एकदम फुल सुनसान. एखादं जर आपल्यासारखं रात्रीत जर आलं ना तर फुल घाबरून जाईल. बेकार ठिकाण राहत होतो. आणि कसा हा कोकणचा भाग येतो आणि आपल्याकडे तुम्हाला माहिती कोकण म्हणल्यावर जादूटोणा या विषय येऊनच जातो. तर आता आपण फायनली लग्नाच्या ठिकाणी पोहोचलेला आहे. लग्नाच्या ठिकाणचा रस्ता एवढा बेकार होता की काय सांगू. पूर्ण जंगलात एक वेळेला मला पण थोडी भीती वाटली होती पण नंतर घराच्या लाईटचा बघले पण पडणारे रस्ता आला. आता तोपर्यंत आपले सर पोरांनी कपडे वगैरे बदलून घेतलेले. एरिक टोळा कुर्ता आणला, एरिक टोळा कुर्ता आणला. मी काय घरचं कुर्ता आणलं रे.
राहायची वगैरे सोय केलेली होती. पण तुम्हाला सांगतो रात्री एवढी बेकार थंडी होती ना, एवढी बेकार थंडी होती ते सांगू. आणि नेमकी आमच्याकडे एकच ब्लँकेट, एका ब्लँकेटमध्ये 4 जण आहे. ते एक तिकडून ओढतं एक इकडून ओढतं, फुल राहणं चालू होता. आता उठलेलं आहे आणि आता निघा तुम्हाला आसपासचा परिसर दाखवतो. बघा एकदम सुंदर असे घर आहेत छान. आणि आज नेमकी इकडे ना क्रिकेटची मॅच पण चालवली. इकडे पुढं क्रिकेटची मॅच वगैरे चालली. इकडून तिकडे आवड वगैरे करूया, आवड वगैरे पुन्हा. तर चला तुम्हाला आवड पुन्हा दाखवतो पुढची काय मजा होती.